प्रेक्षकांना यावेळी आपल्यासोबत आहे अनिल शिवणकर. आपण भारतीय जनता पार्टी शिक्षक सेलच्या प्रकोष्ठचे आपण संयोजक आहात. सर, सर्वात पहिले आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता हे जे TETचे जे मुद्दा जे आहे ते पुष्कळ चव्हाट्यावर आहे आणि तो आपण सुप्रीम कोर्टात ही याचिका लावलेली आहे म्हटलं. शिक्षकांमध्ये एक रोष आहे म्हटलं. तर कशा प्रकारे आपण याला बघता आणि आपला काय दृष्टिकोन आहे त्याबद्दल सर? खरं म्हणजे 1 सप्टेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाच्या डबल बेंचचं जजमेंट आलं आहे आणि त्यांनी देशातील सर्व कार्यरत प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांना ॲमेंडमेंट जो RT ॲक्ट लागू होण्याच्या आधीचे आणि RT ॲक्ट लागू झाल्यानंतरचे सर्वांना TET ही कंपल्सरी केलेली आहे. खरं म्हणजे RT ॲक्ट हा आपल्या देशामध्ये ऑगस्ट 2009पासून इम्प्लिमेंट झालेला आहे. म्हणून ज्या दिवशी हा कायदा आपल्या देशात लागू झाला त्या दिवसानंतर त्या कायद्याच्या तरतुदी लागू होतात. म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीचा जर विचार केला तर ॲक्ट लागू झाल्यानंतरच्या शिक्षकांना TET ही बाब नाकारता येत नाही. परंतु ॲक्ट लागू होण्याच्या आधीपासून जे शिक्षक कार्यरत आहे, सन 2000पासून कोणी लागला आहे, 2002पासून लागला आहे, 3पासून लागला आहे, त्या लोकांना रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कायदा लागू करणे हे योग्य नाही, हे माझं व्यक्तिगत मत आहे. या अनुषंगाने आम्ही आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाही भेटलो. त्यांनाही आम्ही म्हटलं की हा कायदा लागू झाल्यानंतर आपण TETचा विचार करावा, हरकत नाही. परंतु कायदा लागू होण्याच्या आधीपासून आपण सरसकट सर्वांना प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांना इव्हन दो कायद्यामध्ये तर पदोन्नतीसाठी कुठेच TETचा उल्लेख केलेला नाही आहे. मग ज्या अर्थी कायद्यामध्ये पदोन्नतीला TET कुठेच उल्लेख केलेला आहे तरी जजमेंटमध्ये पदोन्नतीसाठी TET कंपल्सरी केलेली आहे. हा विषय आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निदर्शनास आणून दिला आणि त्यांनीही आम्हाला आश्वासित केलेलं आहे, आम्हाला म्हणजे पूर्ण राज्यातील शिक्षकांना आश्वासित केलेलं आहे की आपण रिव्ह्यू याचिका दाखल करणार आहोत आणि रिव्ह्यू याचिका दाखल केल्यानंतर शिक्षकांना जे 13 फेब्रुवारी 2013च्या आधी लागलेले आहे, खरं म्हणजे महाराष्ट्रात कायदा 2010ला सुरू झाला, इम्प्लिमेंट झाला आणि राज्यात TET ही झाली 13 फेब्रुवारी 2013 नंतर TET लागू झाली. म्हणून आमची मागणी भाजप शिक्षक आघाडी म्हणून अशी आहे की 13 फेब्रुवारी 2013च्या आधी लागलेल्या शिक्षकांना TETहून वगळा आणि त्यासाठी आपण रिव्ह्यू याचिका दाखल करा आणि केंद्र सरकारला RTE ॲक्टच्या कलम 23मध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये एक वाक्य ॲड करायला लावा की हा कायदा लागू झाल्याच्या दिनांकानंतरच्या कर्मचाऱ्यांना TET आवश्यक आहे. ही ॲमेंडमेंट होणं फार आवश्यक आहे. ह्याच्या देखीसाठी आमचे मुख्यमंत्री सकारात्मक आहे आणि त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. राज्यात काही शिक्षकांमध्ये एक संभ्रम आहे, घोळ आहे. त्यांना असं वाटतं की म्हटलं 2 वर्षांना जे निकष जे आहे TETचे 2 वर्षानंतर त्यांना कंपल्सरी निवृत्त करणार असं त्यांच्या मनात एक भाव भरलेला आहे म्हटलं. तर तुम्ही कशा प्रकारचे त्यांना पटवून देणार की असं काही होणार नाही आणि आम्ही जे पुढे करणार जे तरतूद त्यात ते कसोटीमध्ये बसणार नाही, आपण काय बोलणार त्यावर? आम्ही त्यांना आपल्यामार्फत हे सांगू इच्छितो की आपल्याला माहिती असेल की मागच्या डिसेंबर 2019-20मध्ये महाराष्ट्र शासनाने जे शेड्यूल ट्राईबमध्ये शिक्षक लागलेले होते, शेड्यूल ट्राईब शिक्षक असेल महाराष्ट्रामध्ये सर्व शासकीय विभागामध्ये ST कॅटेगरीमध्ये लागलेले कर्मचारी होते. सुप्रीम कोर्टाने जे ST कॅटेगरीत लागले व त्यांनी व्हॅलिडिटीज दिलेली नाही आहे अशा लोकांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले होते. पण महाराष्ट्र शासनानं एकही कर्मचाऱ्याला सेवा समाप्त केली नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 11 कमिटीची एक कमिटी 11 कॅबिनेट मिनिस्टरची एक कमिटी गठीत केलेली होती. आम्ही शासनाला हे देखील सजेशन दिलेलं आहे की तुर्तास आपण TETच्या अनुषंगाने एक कमिटी गठीत करावी आणि त्या कमिटीच्या अहवालामध्ये काही शिफारसी 13 फेब्रुवारी 2013च्या आधीच्या लोकांना लागू करण्यात येऊ नये, RT ॲक्टच्या आधीच्या लोकांना लागू करण्यात शिक्षकांना लागू करण्यात येऊ नये, त्यांना सेवा संरक्षण देण्यात येईल. किमान 50 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा वय झालेलं आहे त्यांना TETची त्यातून मुक्त करण्यात यावं. 50 वर्षाच्या कमी ज्यांचं वय आहे प्राथमिक उच्च प्राथमिक शिक्षकांना त्यांना किमान 5 वर्षाची वेळ देण्यात यावी. पदोन्नतीमध्ये कायद्यातच कुठं तरतूद नाही आहे TET करिता,
तर मग पदोन्नतीकरता TETची गरज काय आहे, अशा देखील त्यांनी अहवालामध्ये काही शिफारशी कराव्या असं देखील आम्ही शासनाला सांगितलेलं आहे. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देखील सकारात्मक आहे. रिव्ह्यू याचिका दाखल करणे हा एक आमचा सर्वात मोठा विषय सुरू आहे. आणि शासनानं जर कमिटी गठीत केली, कारण शासनाला कमिटी गठीत करणे शासनाचा अधिकार आहे, म्हणून शासनानं जर याच्यावर कमिटी गठीत केली, कोर्टाने जरी 2 वर्षाचं म्हटलं असेल, पण शासनानं कमिटी गठीत करून जर हा निर्णय घेतला की 5 वर्ष द्या, कोर्टाने जरी ज्याच्या रिटायरमेंटला फक्त 5च वर्ष राहिलेले आहे त्याची जरी मागणी केली असेल, तर आपण म्हणू शकतो की ज्याचे 50 वर्ष झालेले आहे त्यांना TETतून मुक्त करा. कारण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे, ज्याचं वय 53 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे, म्हणजे ज्याच्या सेवेला 5च वर्ष बाकी आहे, त्यांना मुक्त केलेलं आहे. मग 53 वर्षापेक्षा 50 वर्षाच्या शिक्षकांना घ्या ना, कारण आज 50 वर्ष वय ओलांडल्यानंतर त्या शिक्षकांनी शिकवायचं की शिकायचं हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून कमिटी गठीत जर झाली तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचा हा जो TETमध्ये असलेला जो काही त्यांच्या मनामध्ये जे काही संभ्रम निर्माण झालेला आहे, त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती देखील निघणार आहे. आणि निश्चितच आमचे माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये सकारात्मक आहे. रिव्ह्यू पण आपण घेण्याच्या विचारामध्ये आहो. आणि कमिटी जर गठीत झाली आणि कमिटीने जर काही शिफारशी चांगल्या म्हणजे 5 वर्षाची मुभा, 50 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांना सूट, पदोन्नतीला TETची गरज नाही, हे अधिकार राज्य शासनाचे आहे. हे राज्य शासन घेऊ शकते, शासन निर्णय काढू शकतात. त्याच्यामुळे शिक्षकांनी घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिक्षकांच्या पाठीशी आहे, एवढंच मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. थँक्यू.